नमस्कार, बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले स्वागत। भारतीय जनता पार्टीच्या मंडळ अध्यक्षाच्या निवडीसाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे संघटन सरचिटणीस या सोलापूर जिल्ह्याच्या निवडणूक प्रक्रियेचे प्रमुख आदरणीय राजकुमार नाना पाटील, आपल्या या मंडळाच्या निवडीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून उपस्थित या जिल्ह्याचे उपाध्यक्ष शशिकांतराव, आपल्या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय श्रीकांतदादा, आदरणीय नागेताई, शिवाजी अण्णा, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट गजानन भांगे साहेब, व्यासपीठावरील व व्यासपीठासमोरील सर्व जुने जाणते व नवीन भारतीय जनता पार्टीशी जोडलेले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू भगिनी, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। प्रसंगी कटू निर्णय घेतले असतील, अनेक जणांना काही बोलण्याचा प्रसंग आला असेल, त्यांनी सुद्धा मला माफ करावं, कारण मी काही जे बोललो असेल ते पार्टीच्या निर्णयासाठी बोललो असेल, परंतु भविष्य काळामध्ये या पार्टीमध्ये मी अनेक वेळा उदाहरणं दिलेली आहेत की काम करणाऱ्याला संधी नक्की मिळणार। मग मी अनेक वेळा आमच्या अमरजी साबळे साहेबांचं उदाहरण दिलेलं आहे की दलित समाज यातला ज्याला कसलीही घरामधून पार्श्वभूमी राजकारणाची नसताना सुद्धा त्या माणसाला झोपेतनं उठवून खासदार केलं जातं, हीच ती पार्टी आहे, ती कामाचं बोल करणारी पार्टी आहे। म्हणून आपण सगळेजण कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, अतिशय चांगल्या जगामध्ये सगळ्यात मोठ्या पार्टीमध्ये, ज्या पार्टीने आज देशाला पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून जगामध्ये नाव मोठं कमवलं, अशा नेतृत्वाच्या साक्षीनं, आपल्या डोळ्याच्या साक्षीनं या ठिकाणी आपल्याला काम करायला मिळतं। आपण सगळ्यांनी मिळून या पार्टीचं रोपटं प्रत्येकाने प्रयत्न करून आपल्या आपल्या पद्धतीनं वाढवण्याचा प्रयत्न केला। जे कोणी अध्यक्ष आता डिक्लेअर होतील त्यांनाही मी विनंती करणार आहे की त्यांच्या हातून सुद्धा पार्टीचं काम चांगलं होईल या अपेक्षाही आहे, आणि त्यांनाही मी विनंती करेन की त्यांनी सगळ्यांना, नवा जुना, गावातला शेतकरी, पद प्रतिष्ठा हे आपण आपल्या मानण्यावर, आपल्या निर्माण करण्यावर आहे, परंतु आपल्या पदाचा उपयोग गावातल्या शेतकरी असेल, शेतमजूर असेल, महिला असतील, तरुण वर्ग असेल, यांच्यासाठी जसं आपल्याला करता येईल तोच खऱ्या अर्थाने पार्टीचा ध्येय धोरण आहे। ही पार्टी ते फक्त पार्टीसाठी नाही, भारतीय जनता पार्टीच्या पहिलं कर्तव्य आहे की त्यांचं म्हणणं देशहित हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होतं, आणि म्हणून भारतीय जनता पार्टी पहिल्यांदा देशाला किंमत देते आणि नंतर पार्टीला आहे। बाकीच्याकडे काय आहे मला माहित नाही, म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये भारत मातेच्या घोषणा पहिल्यांदा दिल्या जातात। प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक मीटिंग मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणण्यापेक्षा भारत माता की जय ही घोषणा पहिली असते। आपल्या पार्टीचे विचार गावातल्या बूथ-वर जाऊन बूथचा कार्यकर्ता कसा सक्षम करता येईल, त्याला कसं बळ देता येईल, आणि कितीही छोटा कार्यकर्ता असेल तर त्याचं काम होईल न होईल, परंतु त्याच्यासाठी आपण प्रेमाने वागलं पाहिजे, त्याच्या पाठीवर आधार म्हणून आपण त्याच्या पाठीमागं गंभीरपणाने उभं राहावं अशी कळकळीची विनंती करतो या ठिकाणी। आणि राजकुमार नानांना विनंती करतो की त्यांनी पुढील ही जी काही योजना आहे त्यांनी ते राबवण्याच्या दृष्टीनं, निकालाच्या दृष्टीनं, नाव घेण्याच्या दृष्टीनं निर्णय त्यांनी घ्यावा, आणि जो घेईल तो आपण टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्याचं स्वागत करून आपण भारतीय जनता पार्टीचं तत्व गावागावापर्यंत नेण्यासाठी आम्ही त्या विचाराशी बांधील आहोत हे दाखवून देण्यासाठी आपण सगळेजण मिळून काम करूया, एवढंच या निमित्ताने आपल्याला माझं मनोगत व्यक्त करतो आणि परत एकदा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद भाऊ। पार्टी नहीं परिवार है, संस्था नहीं संस्कार है, या उक्तीप्रमाणे
निश्चितच बसलेला प्रत्येक कार्यकर्ता पार्टीची मान प्रतिष्ठा आणि पार्टी वाढवण्यासाठी प्रयत्न करेल. आपण सांगितलेला प्रत्येक मंत्र त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ठाकून राहील. धन्यवाद भाऊ. त्यानंतर मी या ठिकाणी विनंती करतो आपल्या जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय राजकुमार नाना पाटील. सन्माननीय आपले जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे सरकारी शाहीभाऊ, सांगोल्याचे अध्यक्ष आमचे स्नेही श्रीकांत देशमुख, निवडणूक सांगोल्याचे निवडणूक अधिकारी श्रीकांत चव्हाण, जुने आमचे सरकारी कार्यकर्ते शिवाजी अण्णा, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गजानन भोसले, तर नावं घेत नाही सगळ्याचे राग मानू नका. सन्माननीय सर्व व्यासपीठ उपस्थित या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते, मी या ठिकाणी तुमचा फार वेळ घेणार नाही कारण मला माहिती आहे की आम्हाला थोडा उशीर झाला आणि बऱ्याच लोकांना लग्नाला पण जायचं आहे. लग्नाला जेवायला गेलं तरी हरकत नाही त्या ठिकाणी. या ठिकाणी आम्ही खरं तर हा निवडणूक अध्यक्षाचा निकाल जाहीर करण्याचा सांगोल्यामधला अधिकार श्रीकांत चव्हाणांना आहे, परंतु ही निवड प्रदेशाकडे तुम्ही ढकलली आणि त्यामुळं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे ती जबाबदारी आलेली आहे. त्या ठिकाणी आपण त्या दिवशी 11 लोकांच्या मुलाखती त्या दिवशी घेतल्या. या ठिकाणी 11 जण इच्छुक होते आणि स्थानिक भाऊ जवळजवळ 15 लोकांच्या आम्ही जुन्या कार्यकर्त्यांच्याही त्या दिवशी मनोगत ऐकून घेतलं. म्हणजे तुमच्या माहितीसाठी जर सांगतो की इतर ठिकाणी 4-5 जण सोडली तर आम्ही कोणाची मनोगत एवढी ऐकून घेतलेली नाही, पण सांगोल्यामध्ये जवळजवळ त्या दिवशी 15 लोकांची मनोगत ऐकून घेतली. त्या दिवशी बऱ्याच गोष्टी समेट घडवण्याचा प्रयत्न केला आम्ही. 2 नावामध्ये थोडा संघर्ष त्या ठिकाणी चालू होता आणि खरं तर पक्ष जिवंत असण्याचं लक्षण आहे, इच्छा त्या पदावर राहण्याची आणि जाण्याची ती दोन्ही ठिकाणी असलीच पाहिजे. मी स्वप्न बघितलं पाहिजे की मला ते पद मिळालं पाहिजे. मी काम करत असेल तर मला राहण्याची पण इच्छा त्या ठिकाणी असली पाहिजे. परंतु शेवटी पद एक आहे आणि इच्छुक 11 जण आहेत. शेवटी पद कुणाला, आणि याचा अर्थ असा नाही की ज्या कोणाला आपण नवीन जाहीर करतोय ते सगळ्यात श्रेष्ठ त्या ठिकाणी होते असं म्हणून नाही. यामध्ये या 11 जणांमध्ये सुद्धा त्यांच्या थोडीची त्यांच्यापेक्षा जास्त थोडीची सुद्धा काही माणसं होती, परंतु 3 वर्षासाठी आपण एकाच माणसाला त्या ठिकाणी जबाबदारी देण्याचा प्रयत्न पार्टीकडून केला जातो. तसा नियम आहे आणि ही जबाबदारी ही 3 वर्षासाठी असते. आणि म्हणून या पुढच्या 3 वर्ष काळासाठी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या जिल्ह्याकडून जी माहिती प्रदेशाला दिली गेली त्या प्रदेशाच्या माहितीच्या अधिकारी जिल्हाध्यक्षांना आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी परवा सोलापूरमध्ये आले आणि त्यांनी खरं तर ते नाव मला आत्ता सांगितलं बघून, की मलाही नाव माहीत नव्हतं आतापर्यंत, आणि ते नाव आहे चेतन सिंग केदार. करण्यात आलेला आहे. यानंतरचा कुठलाही पदाधिकारी नंतरचा जे पदाधिकारी निवडायचे आहेत त्याची यादी स्थानिक लोकांनी बसून तयार करावी. इच्छुकांची नावं जास्त घातली तरी चालतील. धन्यवाद. या ठिकाणी नूतनाध्यक्ष माजी श्री चेतन सिंग केदार यांचा स्वागत आणि सत्कार आदरणीय शाहीभाऊ पवार, आदरणीय श्रीकांतदादा देशमुख, राजकुमार नाना पाटील, शशिकांत चव्हाण, शिवाजी गायकवाड, नागरिकाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी सत्कार दाखवला आहे. सांगोला तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी माननीय चेतन सिंहजी केदार साहेब यांची निवड झालेली आहे.
वेळ झालेली आहे, सर्वांनी त्याचा आस्वाद घेऊन जायचं. एक साथ राष्ट्रगीत सुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आज सांगोला येथे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शहाजीभाऊ पवार साहेब, सोलापूर जिल्हा सरचिटणीस राजकुमार नाना पाटील आणि सांगोल्याचे मंडलाध्यक्ष निवडीचे निवडणूक प्रमुख आदरणीय शशिकांतदादा चव्हाण हे उपस्थित राहिले. आणि आज सांगोला मंडलाध्यक्षाची निवडणूकची प्रक्रिया जी पेंडिंग पडली होती ती प्रक्रिया पूर्ण झाली. सांगोला मंडलाध्यक्ष निवडणुकीचे गेल्या 27 तारखेला तुम्हा सगळ्या मंडळींनाही माहीत आहे. सांगोलामध्ये मंडलाध्यक्षाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरलेला होता. त्या पद्धतीनं तशी मीटिंग झाली. त्यावेळी सांगोल्यामधून 11 जण इच्छुक झाले. त्यामध्ये मी स्वतः होतो आणि माझे अध्यक्ष सगळ्यांच्या आत्ताचे म्हणजे नेते आदरणीय श्रीकांतदादाही त्यावेळेस इच्छुक होते आणि बाकी सगळी मंडळी इच्छुक होती. त्यामध्ये थोडासा सगळाच विषय जुने पदाधिकारी असतील, नवीन पदाधिकारी असतील, युवक कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, यांच्या सगळ्यांच्या इच्छेखातर मी इच्छुक झालो होतो. सुरुवातीच्या वेळेस मी भारतीय जनता पक्षात प्रवेशानंतर तालुका अध्यक्षासाठी इच्छुक होणे हा काय माझ्या डोक्यातही विषय नव्हता. पण त्या सगळ्या मंडळींनी इच्छा व्यक्त केली म्हणून मी इच्छुक झालो. आणि त्यावेळी थोडासा विषय सांगोल्याचे सगळेच मातबर नेते मंडळी यामध्ये इंटरेस्टेड असल्यामुळं हा थोडा विषय प्रदेश लेवलला गेला आणि आदरणीय शहाजीभाऊ पवार साहेबांचा मला फोन आला की आपली सांगोल्याची निवड ही प्रदेशाकडून होणार आणि प्रदेशाकडून जे नाव येईल ते नाव तिथं डिक्लेअर होईल. त्या पद्धतीनं ते नाव त्यांच्याकडे आलं आणि ते आज आपल्या इथं हा कार्यक्रम म्हणजे ठेवला गेला. आणि त्यामध्ये पार्टीनं माझ्यावर खूप मोठी तशी म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टींची परिस्थिती सगळ्या वेळेचा अनुभवात पाहता मला खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे. आणि त्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये आत्तापर्यंत जी जुनी मंडळी काम करत आली त्यामध्ये डॉक्टर मिसाळ साहेब असतील, शिवांनासारखे ज्येष्ठ मंडळी असतील, त्यात नागेशजी जोशी आहेत, परत NY भोसले सर आहेत, परत गंभीरे साहेब आहेत, इंगोले साहेब आहेत, आता त्यांनी अनुकूल करणे आहेत, असे अनेक जी मंडळी आहेत, वैजयंती देशपांडे मॅडम आहेत. अजून काही बरीचशी मंडळी मलाही ज्ञात नसतील की भाजपमध्ये बाबा भाजपच्या सुरुवातीच्या काळापासून भाजपसाठी कोणाकोणाचं योगदान आहे. तसं आदरणीय आता विद्यमान अध्यक्ष श्रीकांतदादा आहे. श्रीकांतदादा एकदा भाजपकडून विधानसभा मागची लढवली होती. त्यांचंही खूप मोठे योगदान आहे. प्रत्येक गावागावापर्यंत पार्टी पोहोचवण्यासाठी त्यांनी खूप मोठे कष्ट घेतलेले आहेत. अशा पद्धतीनं भाजपचा जो आचारविचार आहे तो प्रत्येक गावात पोहोचवणे, प्रत्येक वाडी वस्तीवर पोहोचवणे आणि आदरणीय नरेंद्रभाई मोदी असतील, अमितजी शहा असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, सुभाष बापू असतील, आपले पालकमंत्री महोदय विजय मालक असतील, आमचे नेते आदरणीय JC मोहिते पाटील साहेब असतील, रणजितसिंह मोहिते पाटील साहेब असतील, खासदार निंबाळकर साहेब असतील, ही जी ज्येष्ठ मंडळी सध्या पक्षासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे जे कार्यरत आहे. आदरणीय शहाजीभाऊ आहे जिल्हाध्यक्ष, विद्यमान जिल्हाध्यक्ष, या सगळ्यांचे जे काही विचार आहेत, जे पक्षासाठीचे जे काही कशा वाढीसाठी प्रयत्न केलेले आहेत त्यांचा सगळ्यांचा मार्गदर्शन घेऊन त्या सगळ्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही पक्षवाढीसाठी जुन्या सगळ्या मंडळींना विश्वासात घेऊन प्रत्येक वाडी वस्तीवर प्रत्येक घरापर्यंत भाजप पोहोचवण्यासाठी प्रामाणिक काम करायचं. ज्या केंद्राच्या योजना असतील
ज्या भाजप सरकारमध्ये राज्यात घेतलेले निर्णय असतील हे सगळे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे आणि भारतीय जनता पक्षामध्ये कसं शिस्तबद्ध काम केलं जातं ते प्रत्येकाला समजून सांगणे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षात न्याय देण्याचं काम मी करणार आहे. त्यामध्ये तुम्ही सगळ्या मंडळींनी आम्हाला मदत करावी एवढीच एक तुम्हाला पत्रकार बंधूंना, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सगळ्यांना भारतीय जनता पार्टी सांगोला तालुका या वितरण मी आपल्याला विनंती करतो. आपल्या मोबाईलवरती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी यूट्यूबवर टाईप करा बहुजन क्रांती न्यूज सांगोला. या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुम्ही पाहत राहा बहुजन क्रांती न्यूज सांगोला.